श्री समर्थ कृपेची प्रचिती. गावाचं नाव मडकेवाडी. गावाच्या टोकाला एक जुनी मातीची भिंत आणि कौलाचं छप्पर असलेलं घर. या घरात राहत होता विश्वासराव. विश्वाभाऊ अत्यंत साधे, मनाने फार निरागस, कुठल्याही वादात न पडणारे, कुणाचे वाईट न मानणारे. पण आयुष्याने त्यांना गेले काही महिने खूप त्रास दिला होता. गडद काळाचं सावट पहिलं. काम गेलं. ज्या ठिकाणी तो मिस्त्री म्हणून काम करायचा ते ठिकाण बंद पडलं. 2 महिन्यांपासून कमाई बंद होती. दुसरं, आईची तब्येत. त्यांची आई 100% देवभक्त, पण आता अंथरुणानं खिळून होती. तिसरं, मनाचं ओझं. रात्री झोप लागत नव्हती. छातीत घुसमट येत असे आणि मनात एकटेपणा वाढत चालला होता. पण घराच्या एका कोपऱ्यात, एका छोट्या सेल्फवर एक फ्रेम होती, समर्थ रामदास स्वामींची. विश्वासराव रोज त्या फोटोकडे पाहायचे आणि मनात म्हणायचे, स्वामी सांभाळा रे. पहाटेचा तो दिवस, जीवन बदलण्याची वेळ. एक पहाट सगळं गाव धुक्यात हरवलं होतं. कोंबड्याच्या आरवण्याचा मंद आवाज, दाराबाहेर ओलसर गार हवा. विश्वाभाऊ उठले आणि बाहेर आले. आज मन अधिकच अस्वस्थ होतं. ते समर्थांच्या फोटोसमोर उभे राहिले, हात जोडले, डोळे मिटले आणि हळूच बोलले, स्वामी मला दिशा द्या. मी थकलोय. या क्षणी जणू कुणी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला होता. अचानक त्यांच्या अंगावर उबदार शहरा गेला. संपूर्ण शरीर हलके वाटायला लागलं. त्यांना एक आवाज जाणवला, शांत पण अत्यंत सामर्थ्यवान. भिवू नकोस, तुझ्यावर माझी कृपा आहे. विश्वाभाऊ थरारले. अख्ख्या आयुष्यात पहिल्यांदा त्यांना प्रचिती जाणवली होती. आईच्या आरोग्यातला चमत्कार. दुसऱ्या दिवशी सकाळी विश्वाभाऊ आईला उठवायला गेले, पण त्यांना धक्का बसला. आई स्वतः उठून बसली होती. ती म्हणाली, अरे विश्वा, आज अंगात ताकद जाणवते आहे. डॉक्टर तपासणीला आले. तेही म्हणाले, हा बदल एकदम कसा? ही तर अपेक्षापेक्षा खूप चांगली प्रगती आहे. विश्वासराव शांतपणे म्हणाले, स्वामींची कृपा. डॉक्टर साहेब, कामाची नवी सुरुवात. तिसऱ्या दिवशी गावातल्या एका वृद्ध व्यक्तीने विश्वासरावांना आवाज दिला, अरे विश्वा, माझ्या वाड्याची दुरुस्ती करायची आहे. तू हाताळशील का? काम लहान होतं, पण त्यातून 4 घरं, 2 शेतकरी, 1 व्यापारी यांचे फोन नंबर मिळाले. तेथून कामाचा ओघ सुरू झाला. जिथे तो महिन्यापासून रिकामा बसला होता, तिथे आता दिवसातला दिवस कमी पडू लागला. घरात पुन्हा हसू. आईची तब्येत सुधारत गेली. घरातल्या भांड्यांची खणखणाट पुन्हा ऐकू यायला लागली. दारी बसलेल्या गाणाऱ्या बुलबुलीसारखी. घरात पुन्हा शांतता व प्रसन्नता. विश्वाभाऊ आता रोज सकाळी सूर्योदयाआधी उठून समर्थांच्या फोटोपुढे बसून ध्यान करायला लागले. ते म्हणायचे, स्वामींचे हात डोक्यावर आहे. मी एकटाच नाही. दुसरी प्रचिती. वडाच्या झाडाखाली. एक दिवस पहाटे गावाबाहेर असलेल्या जुन्या वडाच्या झाडापाशी विश्वाभाऊ गेले. जमिनीवर दवबिंदू चमकत होते. हवेचा श्वासही ऐकू येईल इतकी शांतता. त्याने प्रार्थना केली, डोळे मिटले. त्या क्षणी एक मंद सुवास हवा भरून गेला, जणू दर्ग्यातून येतो तसा, अत्यंत पवित्र, शांत करणारा. अचानक शरीरभर ऊर्जा पसरली. त्यांच्या अंतर्मनात स्पष्ट आवाज आला, विश्वा, पुढचा काळ तुझ्यासाठी आहे. तू केलेल्या कष्टांचे फळ मिळेल. चांगुलपणा टिकव. मी तुझ्या मागे उभा आहे. विश्वाभाऊ घाबरले नाहीत. ते शांतपणे डोळे उघडले. त्यांना कोणी दिसलं नाही, पण आत्मा एका प्रकाशाने उजळला होता. खरी परीक्षा. काही आठवड्यांनी कामावर एक मोठी समस्या आली. एका श्रीमंत माणसाच्या घराच्या छताचं काम विश्वाभाऊ करत होते. एक कामगार चुकून छतातल्या बीमवरून पसरला. परिस्थिती बिकट झाली होती. सगळ्यांचं लक्ष विश्वासरावांकडे गेला. विश्वाभाऊंचे हात थरथरत होते, परंतु त्यांनी डोळे बंद केले आणि मनात म्हटलं, स्वामी शक्ती द्या. क्षणभरात त्यांचा मेंदू शांत झाला. ते धावत गेले, दोरी घेतली आणि योग्य वेगात त्या कामगाराला आधार दिला. कामगाराचे प्राण वाचले. सगळे थक्क झाले. वृद्ध मालक म्हणाला, तुझं मन पवित्र आहे विश्वा. तू देवाचा माणूस आहेस. त्या दिवसानंतर विश्वाभाऊंचे नाव गावभर पसरले. काम, आदर, मान सगळं परत मिळालं. शेवटपर्यंत आध्यात्मिक संदेश कायम. विश्वासराव आजही म्हणतात, प्रचिती म्हणजे मोठे चमत्कार नाहीत. ती असते मनाला मिळणारी अदृश्य शक्ती, ज्यातून वाटतं कोणीतरी आपल्याबरोबर आहे. समर्थांची कृपा म्हणजे योग्य वेळी योग्य दिशा, ढासळत असताना आधार आणि मनात अपार शांती. ते म्हणतात, जिथे समर्थांचा हात तिथे भीतीचा थांग पत्ता नसतो. समर्थांची
आणखी एक कृपा. विश्वा यांच्या जीवनातील मोठं वळण. गावात आता पुन्हा प्रसन्नता होती. पण विश्वाबाबूंच्या आयुष्यात अजून एक मोठी परीक्षा येणार होती. नवं संकट नवं संकट. जमीन वाद. एक दिवस गावात अकाटी उठली. भुऱ्या पाटलांनी विश्वाबाबूंच्या घराच्या मागची थोडीशी जमीन आपली असल्याचं सांगत वाद उभा केला. विश्वासराव शांत. त्यांनी वाद न घालता दस्तऐवज घेऊन पंचायत समोर गेले. त्या दिवशी रात्रभर त्यांना झोप लागली नाही. पण त्यांनी नेहमीप्रमाणे समर्थांच्या फोटोसमोर बसून श्वास सांभाळून ध्यान केलं. सगळीकडे अंधार, फक्त छोट्या दिव्याची सावली. आणि अचानक एक मंद वारा आत आला. दिव्याची ज्योत हळली. विश्वाबाबूंच्या कानात आवाज, सत्य तुझ्या बाजूला आहे, भिवू नको. त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. दुसऱ्या दिवशी पंचायत मीटिंग झाली. दस्तावेजांमध्ये एक जुनी नोंद सापडली, जी कुणाच्या लक्षात नव्हती. ती जमीन खरी विश्वानाच राहण्यास दिली होती. सगळे चकित. भुऱ्या पाटलांनीही मान खाली घातली. गावात कुजबूज सुरू. अरे, विश्वाला कोणी ना कोणी वरून मदत करतोय. बहुतेक विश्वाभाऊ शांतपणे असले. मनात फक्त एकच विचार, स्वामींची कृपा. आध्यात्मिक अनुभूतीचं शिखर, प्रभूंची भेट. पौर्णिमेच्या रात्री गावभर पसरलेली शांतता. त्या दिवशी पौर्णिमा होती. गावात दिव्यांचा मंद प्रकाश. दूरवर लयबद्धपणे वाजणाऱ्या मंदिरातील घंटा. थंडगार वारा. विश्वाभाऊ आज पहिल्यांदा पूर्ण मनाने वडाच्या झाडाखाली बसले. त्यांनी डोळे मिटले आणि दीर्घ श्वास घेतला. आज मन अगदी शांत, पण गावातील प्रत्येक आवाज लुप्त झाला. आवाज स्थिर. चंद्रप्रकाश झाडाच्या पानांवर पांढरं सिल्वर लेप चढवत होता आणि अचानक जमिनीवर पसरलेल्या दवबिंदूवर एक प्रकाश लहरी उमटली. वारा मंद झाला आणि त्यांच्या समोर एक पांढरे शुभ्र तेज उभं राहिलं. आवाज शांत, शक्तिमान, पण करुणेने भरलेला. विश्वा, तुझ्या मनातील अंधार निघून गेला आहे. आता तुला जे काही मिळणार आहे ते तुझ्या कष्टाचं फळ आहे. विश्वाभाऊंचे डोळे पाणावले. ते म्हणाले, स्वामी, तुमचा हात माझ्या डोक्यावर असावा, एवढंच मागणं. तेच अधिक उजळलं आणि हळूहळू वाऱ्यात विरलं. पण विश्वाभाऊंच्या मनाची ऊर्जा दगडावर कोरल्यासारखी जाऊन बसली. एक अनोखी मदत, गावाचं भविष्य बदलणार प्रसंग. एक दिवस गावाच्या बंधाऱ्याजवळ भयंकर आवाज झाला. पाण्याचा लोंढा अचानक वाढल्याने बंधाऱ्याला तडा गेला. गावकरी घाबरले. गाव वाहून जाणार. सगळे अस्वस्थ. कोणी दिशा नाही. तेव्हाच कुणीतरी ओरडला, विश्वाभाऊंना बोलवा. अंधारात दिवे लालट्या घेऊन लोक धावत होते. विश्वाभाऊ आले. परिस्थिती गंभीर, पण ते शांत. त्यांनी हात जोडले, डोळे मिटले आणि मनात पुन्हा त्या आवाजाची आठवण आली. भिवू नकोस. ते जणू कुणीतरी सुचवत असल्यासारखे दगडांची वेगळी मांडणी करायला सांगू लागले. गावकरीही त्यांना साथ देऊ लागले. 2 तासांच्या मेहनतीनंतर पाण्याचा मारा थांबला. बंधारा सावरला. गाव वाचलं. गावमंडळींचे डोळे भरून आले. विश्वाभाऊ, हे तुम्ही नाही, वरच्या शक्तीने केलं. विश्वा म्हणाले, मी फक्त माध्यम करतोय. ते समर्थांचं सामर्थ्य आहे, पण आध्यात्मिक संदेश कायमचा. आजही लोक म्हणतात, मडकेवाडीचं वातावरण सकाळी 4 वाजता वेगळंच असतं. जणू कोणीतरी शांतपणे गावाचं रक्षण करतंय. विश्वाभाऊ अजूनही पहाटे वडाच्या झाडाखाली बसतात, ध्यान करतात, शांतपणे असतात. त्यांची आई पूर्ण बरी झाली. कामाचा ओघ प्रचंड वाढला. गावात त्यांचा मान, आदर, शक्ती सगळं वाढलं. विश्वाभाऊ म्हणतात, परिस्थिती म्हणजे प्रकाश दिसणे नव्हे, तर मनाला शांतता मिळणे. समर्थांचा हात असेल तर अंधारातही पुढचा रस्ता दिसतो. आणि शेवटी जय जय रघुवीर समर्थ. गावात सर्व काही सुरळीत चालू होतं. विश्वाभाऊ आता गावात देवाचा माणूस म्हणून ओळखले जाऊ लागले. एका दिवशी अचानक हवामान बदललं. वारा विचित्र आवाज करत होता. गावात हलका पाऊस, दूरवर ढगांचा घुमणारा आवाज. रात्री 11:30 वाजले होते. विश्वाभाऊ घराबाहेर बसले होते. अचानक वाऱ्यासमोर एक विचित्र सुळसुळा आवाज त्यांच्या कानाजवळून गेला. जणू कोणीतरी फुसफुसून बोलल्यासारखं. तयार राहा. विश्वाभाऊ दचकला. मन शांत होतं. शरीर शहारून गेलं, पण भीती वाटली नाही. दुसऱ्या क्षणी वारा शांत. घरात पूर्ण शांतता. विश्वाभाऊ यांना जाणवलं, काही मोठं घडणार आहे. स्वामी सूचना देत आहेत. ते लगेच समर्थांच्या फोटोसमोर बसले. दीप प्रज्वलित केला आणि मनात एकच भावना, स्वामी, मी तयार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात गोंधळ वाजला. सुधाकर पाटलांचा 9 वर्षाचा मुलगा गणेश रात्री घरातून बाहेर पडून गायब झाला होता. सगळे वारकरी धावपळ करू लागले. कोणाला तो जंगलाच्या बाजूला दिसला. कोणी म्हणाले नदीकाठी आवाज येत होता.
पण काहीच ठोस माहिती नाही. सुधाकर पाटलांची बायको रडत होती. विश्वाभाऊ, कृपया काही करा, माझं लेकरू परत आणा. विश्वाभाऊंचं मन हेलावलं. त्याने डोळे मिटले. मनात मंद आवाज उमटला, वडाच्या दिशेला जा. ते उठले. काही गावकरी त्यांच्या मागे. रात्रीचे वेळ. जंगलाच्या बाजूला ओढ्याचा मंद आवाज. वारा फुसफुसत होता. आकाशात घुसर चंद्र. वडाचं झाड दिसायला लागलं. तेवढ्यात दूरवर हलका उंदकेंचा आवाज. विश्वाभाऊ धावत गेले. झाडाच्या मागे काळोखात एक छोटंसं आकृती वाकून बसलेली गणेश होता. तो घाबरून रडत होता. त्याचा पाय दगडाला अडकून जखमी झालेला. विश्वाभाऊंनी लगेच त्याला उचललं. त्याला सांभाळून गावात आणले. सगळे गावकरी ओरडले, जय समर्थ. विश्वाभाऊंच्या हातूनच हा मुलगा सापडला. सुधाकर पाटलाने विश्वाच्या पायाला हात लावला. तुम्ही नसतात तर हा परत मी दिसलाच नसता. विश्वाभाऊ म्हणाले, मी नाही रे, स्वामींनीच दिशा दिली. गणेश परत आल्याने गावात शांतता आली. पण आता विश्वाभाऊंच्या मनात रोज एकच प्रश्न, स्वामी मला हे सर्व का दाखवत आहेत? एक रात्री जवळजवळ 3 वाजता विश्वाभाऊंना अचानक जाग आली. दार उघडून बाहेर पाहिलं तर चंद्रप्रकाश दारात कोसळल्यासारखा उधळत होता. आवाज जणू आकाशातून येणारा, आता तू तयार आहेस? विश्वाभाऊंना कळत नव्हतं काय होतंय, पण शरीर स्वतः उठलं. वडाच्या झाडाकडे चालू लागलं. संपूर्ण गाव झोपेत. कुत्र्यांचं भुंकणंही थांबलं होतं. वारा शांत. पूर्ण वातावरण जणू श्वास रोखून पाहत होतं. वडाच्या खाली पोचताच अचानक प्रकाशाने संपूर्ण जागा भरून गेली. पण 100 दिवे एकाच वेळी लागले. प्रकाशाच्या मध्यभागी एक तेजस्वी आकृती उभी. केशरी प्रभामंडल, डोळ्यात अपार करुणा आणि सूक्ष्म स्मित. विश्वाभाऊंचे हात आपोआप जोडले गेले. डोळे पाणावले. शरीरातून कंप सुटला. आवाज विश्वा, मनाची शुद्धता म्हणजेच योग्य मार्ग. तू लोकांसाठी केलेली सेवा, तुझी नम्रता आणि तुझी भक्ती यामुळेच तुला दिशा देणं माझं कर्तव्य आहे. तेजस्वी आकृती पुढे म्हणाली, या गावाचं रक्षण तुझ्यामार्फत होईल. तू माध्यम आहेस. तू माझी कृपा माझी आहे. विश्वाभाऊ रडू लागले. ते म्हणाले, स्वामी मला कधी वाटलंच नव्हतं की मी इतका भाग्यवान आहे. आकृतीने हात वर केला. अशी उबदार शांत लहर त्यांच्या अंगातून गेली. जणू जीवनातील सगळा भार हलका झाला. यानंतर प्रकाश हळूहळू विरू लागला आणि थोड्याच वेळात सगळं पूर्ववत. पण विश्वाभाऊंच्या आयुष्यातला हा आध्यात्मिक अनुभव त्यांना कायम बदलून गेला. गणेश सापडल्याचा आनंद काही दिवस टिकला. गावात पुन्हा शांतता आली होती. पण समस्या कधीही सांगून येत नाही. एका सकाळी गावातल्या पाणवठ्याजवळ मोठा गोंधळ झाला. पाण्यात विचित्र रंग दिसू लागला. पाणी गढूळ आणि दुर्गंधयुक्त झालं. गावकरी चिंतेत, हे पाणी पिण्यास योग्य नाही. शेतावर परिणाम होईल, आजारी पडू शकतो. सगळे ग्रामपंचायतीकडे धावले. पण समस्या मोठी होती. उजवीकडच्या टेकडीवरचा मातीचा ढासळलेला भाग ओढ्यात फिसलत होता. त्या पाण्यातूनच गाव भरत होतं. गावकरी एकमेकांकडे पाहू लागले. विश्वाभाऊंची मदत घ्या. विश्वा आले. पाण्यात हात घातला. थंड पाणी पण जड वाटत होतं. अंगावर विजेचा हलका स्पर्श झाला. त्यांच्या कानाशी वाऱ्यावर एक आवाज, वडाच्या दिशेने पहा. विश्वाभाऊ डोंगरावर नजर टाकतात. तेथे वडाच्या पाकचा उतार हलका हललेला दिसत होता. ते लगेच बोलले, टेकडीचं पोट हलतंय, त्याला आधार द्यावा लागेल. गावकऱ्यांनी विचारले, पण कसं? विश्वा म्हणाले, जशी दिशा दिली तसंच करू. त्यांनी गावकरी गोळा केले. दगड, जाळी, लाकडी ओंडके घेतले. टेकडीचा उतार बांधायला सुरुवात केली. काम कठीण होतं, पण विश्वा शांत, स्थिर. ते जेव्हा उताराला हात लावायचे तेव्हा त्यांच्या अंगातून जणू शांत शक्ती वाहत असल्यासारखं वाटत होतं. गावकऱ्यांनी रात्रीपर्यंत मेहनत घेतली. शेवटी उताराला भक्कम आधार मिळाला. ओढ्यातला गढूळपणा कमी होऊ लागला. गावकरी, विश्वाभाऊ, हे तुमच्या मार्गदर्शनाने शक्य नव्हतं. मार्गदर्शन माझं नाही, स्वामींचं आहे. आईच्या आयुष्यातला दुसरा जन्म. विश्वाच्या आईची तब्येत सुधारली होती, पण वयामुळे ती कमजोर होती. एक दिवस अचानक तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. गावातील डॉक्टर म्हणाला, तिला तात्काळ शहरात घेऊन चला, हृदयात समस्या दिसते. पण शहर 22 किलोमीटर दूर. रस्त्याची स्थिती वाईट. विश्वाभाऊ आईला उचलून जुन्या जीपमध्ये बसवतात. पाऊस सुरू. रस्त्यावर चिखल. दिवे मंद. जीप अर्ध्या रस्त्यावर अडकते. चाक चिखलात घुसत खाली उतरून विश्वा पावसात भिजत ढकलतात. आईचे श्वास पुढत चालले.
जीभ हालत नाही. विश्वा निराश होतात, डोळ्यात अश्रू. आकाशाकडे पाहून म्हणतात, स्वामी, जर तुमची कृपा असेल तर आज माझ्या आईचं संरक्षण करा. अचानक पावसात मंद उबदार वारा वाहतो. कुठून तरी एक जुनी डॉक्टर येते. त्यात एक वृद्ध माणूस. तो बोलतो, विश्वा, मदत हवी का? मी येतोय तेवढ्यात तुझी आठवण आली. विश्वा आश्चर्यचकित. हा वृद्ध त्यांनी कधी पाहिलाच नव्हता. ट्रॅक्टरने जीप बाहेर काढली. वृद्धाने रस्ताही दाखवला. रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टर म्हणाले, अजून 15-20 मिनिटे उशीर झाला असता तर उपचार कठीण झाले असते. आई बसते. विश्वा त्या वृद्धाला शोधायला बाहेर येतात, पण बाहेर कोणीच नाही. पावसात फक्त रिकामा रस्ता. जणू कोणीतरी पाठवलं होतं. विश्वा भाऊ घाबरत नाहीत. ते फक्त शांतपणे म्हणतात, जय रघुवीर समर्थ. अंतिम पण अतिशय सशक्त प्रचिती. गावाच्या मंदिरात प्रकटलेलं सामर्थ्य. काही दिवसानंतर ग्रामदेवतेच्या मंदिरात तीर्थांनाच मोठा सोहळा होता. संपूर्ण गाव दिव्याने उजळलेलं. मंत्रोच्चाराने आवाज, धुपाचा सुवास, ढोल ताशांचा गडगडाट. त्या रात्री विश्वाभाऊंच्या मनात एक विचित्र ओढ जाणवत होती. जणू कुणीतरी मंदिराकडे बोलवत होतं. सोहळा रात्री 12 वाजेपर्यंत चालला. सगळे घरी गेले. मंदिर शांत. विश्वा मंदिराच्या पायऱ्यांवर बसले. दीप मंदावले होते. गर्भगृहात फक्त एकच छोटं दिवट. अचानक वातावरण स्थिर झालं. एक हलकी पायांची नांद मंदिरात उमटली. विश्वाभाऊंचं हृदय जोरात धडकू लागलं. मंदिराच्या आत श्री समर्थ रामदास स्वामींचा फोटो हलकासा उजळला. जणू त्यातून प्रकाश बाहेर येत होता. आवाज अत्यंत कोमल पण शक्तिमान. विश्वा, तू गावासाठी जे काही करतो आहेस ते माझ्या सेवेसारखंच आहे. आता पुढे तुला अधिक मोठ्या जबाबदाऱ्या मिळतील. भीती बाळगू नकोस. विश्वाभाऊंचे हात जोडले गेले. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. शरीर जड झाले पण हलकं झालं. त्या क्षणी जणू मंदिरात दिव्य तेज पसरलं. दीप उजळले. धुपाचा सुगंध दुप्पट वाढला. वारा मंदपणे बेलफुलांचा सुगंध आणून गेला. विश्वाभाऊ जमिनीवर साष्टांग नमस्कार घालत म्हणाले, स्वामी, माझं शरीर, माझं मन, माझा श्वास सगळं तुमची सेवा करण्यासाठी आहे. तेवत असलेल्या दिव्यातून एक हलकी प्रकाशरश्मी थेट विश्वाच्या कपाळावर पडली. ती त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी प्रचिती होती. मंडळी, ही कथा ऐकून तुम्हालाही जर समर्थांच्या कृपेची अनुभूती झाली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणखी एक आध्यात्मिक प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. समर्थांची कृपा असेल तर रस्ता कितीही कठीण असो, मार्ग नेहमी सापडतो. जय जय रघुवीर समर्थ.